जे भोंडवे म्हणून जो व्यक्ती आहे तो एकदम निर्लज्ज असावा असं मला वाटतंय। त्याला जर बायको असेल, त्याला जर मुलगी असेल, त्याला जर आई असेल, तर तो असं खालच्या भाषेमध्ये कधीच बोलला नसता की आज एवढ्या खालच्या भाषेमध्ये मी ती जी बाईट रात्री ऐकली, टोनगे काय, कुत्री काय, किती घाणेरडे शब्द आहेत। हे शब्द कधी आपल्या घरामध्ये असे दिलेले पण नसतात आणि हा बाहेरचा फालतू माणूस येतो आणि अशा शिव्या देतो। त्याने आमच्या समोर यावं, नक्कीच त्याला चपलेने सोडल्याशिवाय राहणार नाही। कारण असे घाणेरड्या वृत्तीचे असे लोक असतील ना तालुक्यामध्ये, तर माझी महिला भगिनी कधीच सक्षम राहू शकत नाही। हे अशा फालतू लोकांना 1500 रुपये मानधन द्यायचं आणि मग हे आम्हाला भांडे देणार, अशी ही आजची तालुक्यातली परिस्थिती आहे। आपल्या जे तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा खरंच लक्ष घालावं आणि ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून ह्या अशा एजंटांचा गळादाब करावा। कारण ह्यांच्यामुळे आज आपली सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे। प्रत्येकाचं पोट भरायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे आणि मार्केटमध्ये ह्या महिला भगिनी काम करून त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि हा असला कुठला येतो हा भोंडवे, हा लायकी नसणारा माणूस आणि हा माझ्या महिलेला घाणेरड्या शब्दामध्ये बोलतो। याला लाज वाटायला पाहिजे मादरचोदला थोडी तरी, अशा घाणेरड्या भाषेमध्ये असे शब्द वापरतो। त्याच्या आईला, त्याच्या बायकोला, त्या बहिणीला जर अशा शिव्या दिल्या तर त्यांनी थांबला असता का तो आतापर्यंत?